तुम्हाला पण असं वाटतं का की कलिंगड घेतल्यानंतर लाल निघेल की नाही असा सगळ्यांनाच प्रश्न पडतो। पण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 2 ते 3 ट्रिक्स की ज्यामुळे तुम्ही तुमचं कलिंगड कधीही खूप सारे कलिंगड जरी असले तर त्यामधून तुम्ही एकदम लालसर असं निवडून घेऊ शकता। अगदी 2 सोप्या स्टेप्स आहेत ते म्हणजेच ते बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल। तर मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण की बाहेर कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि सगळेच जण वळतात ते म्हणजे टरबूज किंवा कलिंगड। तुम्ही तुमच्याकडे काय म्हणतात ते सगळ्यात आधी मला कमेंटमध्ये सांगा। तर बाजारामध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न पडतो की कशा प्रकारचा आपण टरबूज किंवा कलिंगड घेतलं पाहिजे। तर आमच्याकडे याला टरबूज म्हणतात, तुमच्याकडे याला शक्यतो कलिंगड म्हणत असतील। तर बाजारामध्ये आपण जेव्हा जातो तर त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की हे असं आहे पण हे नक्की आतून लाल निघेल का नाही। आणि सगळ्यात मेन म्हणजे गोष्ट असते ती की हे लाल निघालंच पाहिजे असं आपल्याला असतं, कारण की जर लाल नाही निघालं तर याचं टेस्टच लागत नाही, कारण चवीला ते खराब लागतं मग। आणि आता रिसेंटलीच मी जे हे कलिंगड आणलेलं आहे ना, तर खरं तर मला सुद्धा हे माहीत नाही, कारण की मी हे स्वतः घेतलेलं आहे पण मला याची मागची ट्रिक माहिती होती म्हणून मी त्या पद्धतीने हे सिलेक्ट करून घेतलेलं आहे। कारण की तिथे भरपूर सारे होते, आपल्या हाताने तुम्हाला जे वाटेल तेवढं वजनाचं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता। तर यामध्ये सगळ्यात एक मेन 2 ऑप्शन असतात की यावरून तुम्ही ते ओळखू शकता। तर एक सगळ्यात मेन म्हणजे हा जो पॅच आहे ना, येलो कलरचा तुम्हाला पॅच दिसतोय, तर हा पॅच सगळ्यात इम्पॉर्टंट असतो। म्हणजे जेव्हा आपण कलिंगड किंवा टरबूज जेव्हा आपण सिलेक्ट करून घेतो तर हा पॅच जर का असेल ना थोडासा असा येलो कलर मध्ये, तर हा जर पॅच असला तर असं समजायचं की हे जे कलिंगड किंवा टरबूज आहे तर हे खाली जेव्हा आपण जे काढण्याच्या आधीच व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। आणि दुसरं ऑप्शन ते म्हणजे हे जे देठ असतं ना, हे देठ पूर्ण वाढलेलं पाहिजे। तर आता हे बघा, हे देठ आहे ना इथे वाढलेलं आहे पूर्ण, बघा तुटतंय, त्यामुळे असं समजतंय। तर हे ते 2 ऑप्शन्स आहेत की यामुळे आपल्याला समजू शकतं की हे आतून लाल असेल। पण त्याला कापून बघूयात। तर आता इथं बघूयात की कलिंगड नेमकं कसं निघतं। तर जर हे कलिंगड एकदम लालसर निघालं ना, तर माझं खरं जो एक्सपिरियन्स आहे ना, तर तो मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल की खरोखर हे जे आहे तर हे तर ट्रिक मला माहिती आहे ऑलरेडी, पण तरी सुद्धा मी स्वतः हे क्रॉस चेक करण्यासाठी आजचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते आहे। तर बघा किती छान असं लाल निघालेला आहे, अजिबातही काही नाही। खरं तर मी जनरली ना कलिंगड कापताना असं गोल कापते, कारण की जेणेकरून काय होतं की हा पार्ट आपल्याला एकदम छोट्याशा प्लेटमध्ये सुद्धा असा उलटा ठेवून फ्रीजमध्ये कव्हर करता येतो। पण आज व्हिडिओ बनवायचा होता त्या कारणामुळे मग मी हे असं कट केलेलं आहे। तर आता त्यानंतर तिसरी स्टेप्स असते ती म्हणजेच की हे जे आहे हा लाल कलर जो आहे तर तो ओरिजिनल आहे की नाही। कारण की सध्या बाजारामध्ये ना भरपूर असं काय करतात की असे छोटे इंजेक्शन येतात आणि ते त्यांना मारले जातात आणि त्यामुळे त्यांना असं छान एकदम लाल बुंद असा कलर येतो। तर ती टेस्ट सुद्धा करण्यासाठी आपण कशा प्रकारे टेस्ट करायचं की हे खरोखर नॅचरली पिकून लाल झालेला आहे की कसं आहे, तर ते आता आपण बघूयात। तर सगळ्यात आधी ना मी याचा जो पार्ट आहे ना तर तो थोडासा कट करून घेते। तर आता आम्ही एवढा पार्ट कट केलाय। मी मुद्दाम व्हिडिओ कुठे पॉज वगैरे करत नाहीये, कारण की असं नको व्हायला मग की दुसरंच पीस वगैरे घेतला असं म्हणून। तर आता हे बघा, हे मी काढलेलं आहे। आता मी एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेते। तर आता इथे बघा मी हे काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता मी हे साईडला करते थोडंसं, म्हणजेच तुम्हाला ते दिसेल व्यवस्थित असं। तर आता इथे बघा हे पाणी घेतलंय मी। तर आता यामध्ये आपण ही जी फोड होती ना तर ही आपण थोडीशी कट करून घेऊ, कारण की एवढी ती ग्लासमध्ये बसणार नाही, त्यामुळे आता ही जी फोड आहे
तर ही आपण हे पाण्यामध्ये टाकणार आहोत. तर पाण्यामध्ये टाकल्यानंतर जर याचा कलर लाल असा निघाला तर समजायचं की हे एकदम डुप्लिकेट टरबूज आहे. आणि असं जर आपण कलिंगड किंवा टरबूज जर का खाल्लं ना तर आपल्याला शरीराला खूप जास्त हानी होऊ शकते. बऱ्याचशा मागच्या 1-2 वर्षापासून TV वरती न्यूज वगैरे सुद्धा येते. ते तिथे बघा, अजिबातही काही नाही, एकदम नॅचरली आपलं हे जे कलिंगड आहे तर ते पिकलेलं आहे. तर मग मंडळींनो, माझ्या ह्या 3 ट्रिक्स आहेत ज्या की तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जेव्हा केव्हा तुम्ही जर बाजारामध्ये कलिंगड घ्यायला जाल किंवा टरबूज घ्यायला जाल, कलिंगड किंवा टरबूज एकच आहे, तर ते तुम्ही घ्यायला जाल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःहून ह्या ट्रिक यूज करून, म्हणजे समोरच्या शॉपवाल्याला न सांगता की तुम्ही काढून द्या असं न सांगता, तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे जे 2 ट्रिक आहेत ना की ते डेट जे आहे तर ते वाळलेलं पाहिजे आणि तो पॅच जो आहे तर तो येलो पाहिजे. तर ह्या ज्या 2 ट्रिक तुम्ही जर त्या घेतल्यात ना तसं बघून, तर नक्कीच तुमचं कलिंगड जे आहे तर ते एकदम छान असं लाल बुंद निघेल. तर चला, तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे सुद्धा आणखी जर काही आंबे कशा प्रकारे म्हणजे चॉईस करायचे की हे खरंच गोड वगैरे असतील का, तर ते तर मला काही एवढं माहीत नाही आहे. पण तुमच्याकडे जर ती ट्रिक असेल तर ती मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.